घनकचरा व्यवस्थापन नियोजन नाही आहे, ट्रॅफिक नियोजन नाही आहे, पाण्याचं नियोजन नाही आहे, महसुलीचं नियोजन नाही आहे. ते प्रॉपर महसुलीचं नियोजन जर झालं असतं, जेवढे अतिक्रमणे अनधिकृत बांधकामे होतात त्यांचा महसूल वसूल होत नाही. जेवढे स्थावर मालमत्तेने भाड्यापोटी स्थावर मालमत्ता दिलेल्या आहेत, काही लोकप्रतिनिधी गिळंकृत केलेल्या आहेत, अशा सर्वांचा सर्वे करावा. या सर्वांची वसुली ठाणे महानगरपालिकेने निविदा काढून लावावी. जेवढे अतिक्रमण आणि बांधकामे नाल्यांवरती झालेले आहेत त्यांची वसुली लावी. मी त्यांचा सर्वे केला होता माझ्या कार्यकालात. जवळजवळ 100 कोटी रुपये महसूल हा नाल्यांवरील अतिक्रमण आणि बांधकाम करणाऱ्यांचा निघतो. त्याचा मी प्रस्ताव फाईलच बनवलेली आहे. तो माझ्याकडे रिपोर्ट अजूनही त्याचा आहे. जर अशा प्रकारे स्थावर मालमत्ता अतिक्रमण आणि बांधकामाचा जर महसूल विचारात घेतला तर महापालिकेच्या तिजोरीमध्ये लाखो करोडो रुपये महापालिकेच्या तिजोरीत जमा होतील आणि त्याचा फायदा कर्मचाऱ्यांना, प्रशासनाला पुढील नियोजनासाठी होईल हे मी सांगतो. त्यामुळे हे सर्व गोष्टीवर महानगरपालिका प्रशासनाने लक्ष द्यावे. म्हणून येणाऱ्या सोमवारी 2 तारखेला ठाणे महानगरपालिका आयुक्तांची भेट घेऊन या सर्व प्रश्नांवर इत्थंभूत मी मीटिंग करणार आहे. मी आयुक्तांचे PA जे गायकवाड साहेब आहेत त्यांच्याकडे अपॉइंटमेंट घेऊन आलेलो आहे आणि मला सोमवारी मिटिंगसाठी वेळ विशेष द्यावा ही माझी मागणी. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत.